कारण आपल्या धर्मामध्ये असणारी रामकथा आलेली आहे आणि ही रामकथा कशा करते, कारण ही आलेली महाराज आली म्हणजे बळच नाही आली, कोणाच्या घरात येत नाही, तुम्हाला प्राप्त होण्याकरता याला परम भाग्य पाहिजे, कारण कोणालाही कुठली गोष्ट अवगत करण्याकरता तिथं पूर्व संचित पाहिजे नाही. आपल्याला गर्दी नसावी, भरपूर गर्दी नसावी, पण गर्दी माणसं असावी. नाही तर गर्दी असल्याच्या नंतर काही नाही, नुसती गर्दी असावी आणि खाऊन निघून जावी याला उपयोग नाही. त्याच्यात अंतकरणात गर्दी असावी, दर्जा असावा, भाव असावा. आणि भाव जर प्राप्त जर झाला ना नाही बाबा हो, तर अंतकरणात असणारा कितीतरी विचलितपणा येत असतो आणि तो विचलितपणा झालेला परमार्थ रूपी कार्याला तो एकच संघटित होतो आणि एक संघटित झाल्याच्या नंतर देव असणारा काय अंतकरणात येत असतो. म्हणून असणारा काय तर ही 7 दिनी गंगा तुमच्या दारात आलेली, 7 दिनी गंगा. ही गंगाचं जर तुम्ही स्नान केलं ना, बाकीची गंगा बघा तुम्ही, बाकीची गंगा आहे ना, बाकीच्या गंगेचं जर तुम्ही जर स्नान केलं तर ती पाप घालवते, पण पाप होऊ देणार नाही याची गॅरंटी आहे का? नाही. काही काही ठिकाणी मायबापो, पण ही गंगा अशी आहे की मायबापो संत रूपी गंगा आहे. गंगा आली आम्हा घरी, गंगा आली आम्हा घरी, गंगा आली आम्हा घरी. संताच्या रूपानं ही गंगा तुमच्या दारात आलेली आहे. मग या गंगेचं स्नान करायचं नाही बाबू, आपला आत्मा असणारा बदल करायचा, आपल्या शरीराचा बदल करायचा आणि आपल्या संस्कार रूपी मार्गामध्ये मी तो थोडा बोलत